निराकार ओंकार साकार झाला. गीत ऐकलं आपण. परमात्मा केवढा दयाळू कनवाळू आहे ते पहा. वस्तुता निर्गुण निराकार साकार ओंकार, पण केवळ भक्तासाठी सगुण साकार झाला. भक्तांची तळमळ त्या दिलवाल्या दिलदार देवाने जाणली आणि त्यांच्यासाठी रामाच्या रूपानं साकार होऊन या कलाक्षेत्रात तो आला. राम 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 म्हणजे रामभाऊ मराठे. अगदी अचूक जाणलं. बरोबर. राम मराठे त्यांच्या रूपाने तो इथं अवतरला. तो कसा अवतरला तर गौरी शंकर नाटकामधलं आपण आताच नुकतं त्यांचं चित्र पाहिलं. शंकराचं चित्र त्याच्या रूपानं शंकराच्या रूपानं ते तिथे अवतरले. गौरी शंकरचं म्हणजे काय सांगावं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा गौरी शंकरचा पहिला प्रयोग झाला बरं का गोविंदराव, ते गोविंदराव पेटी वाजवायला तिथे मार्ग वाजवायला होतेच. तुम्ही प्रयोग पाहिला की नाही मला माहित नाही, पण याचा पहिला प्रयोग गोव्यामध्ये जेव्हा झाला तो मंगेशाच्या देवळामध्येच झाला. अपूर्व योग. लोक असं म्हणत होते जणू काही हा मंगेश की तो मंगेश असं एकमेकाच्या समोर बघत असताना मोठं त्या ठिकाणी असं प्रसन्न असं वातावरण निर्माण झालं. आणि त्या मंगेशाने जणू काय या शंकराला अभिनय करणाऱ्या या शंकराला म्हणजे आमच्या रामाला आशीर्वाद दिला. आता हे रामाचं दर्शन शंकरातलं, पण अभिनयातलं दर्शन तुम्ही काही सांगू शकाल का. म्हणजे या रामाने कुठली भूमिका अगोदर केली, शंकराची केली तर झालं. असं आहे की 1938 साली प्रथम त्यांची भेट झाली, रामांची भेट झाली. बर. प्रभात स्टुडिओ मध्ये माझा मुलगा चित्र त्यांचं गोपालकृष्ण चालू होतं. म्हणजे शंकराच्या जाता कृष्णाकडे वळला. बरोबर. आणि तिथे शांतापटे राधा आणि ते कृष्ण त्यामुळे दुरून पहिलं रामभाऊने आणि माझ्याकडे हसरे फार लहान होते 14-15 वर्षाचे. मग दोघे माझ्याकडे शांतापटे आणि रामभाऊ. आणि मी शांतापटे म्हणाली हा राम मुलगा मुंबईहून आलेला आहे, शिकण्याचं काम करतोय. आणि ते म्हणजे मी बाबांच्यावर तुमचं चित्र पाहिलं श्यामसुंदर, खूप आवडलं मला. त्याला मी जवळ घेतलं. राम म्हणतो छान दिसतो, मला खूप आवडलं, छान दिसतो. आणि त्यावेळेस गीत चालू होतं नाचत नाचत जाऊ जाऊ चला गोकुळाला, असं गीत चालू होतं. त्यात रामभाऊ आणि शांतापटे गात होते. बघूया. शाहूराव, तुम्ही आता या आपल्या गोपाळकृष्ण या रामूंच्या गाण्याबद्दल बोललात. तुम्हाला एवढं कृष्णाचं प्रेम का हो. मला असं वाटतं की कृष्णाची भूमिका रामभाऊंची, आमच्या राम मराठेंची, आणि तितकीच प्रसिद्ध तुमची सुद्धा कृष्णाची भूमिका. कारण त्याच्यापूर्वी 8 वर्ष माझं 32 साली श्यामसुंदर झालं होतं. ते रामभाऊंनी वडिलांच्यावर बघितलं होतं. म्हणजे 32 सालीची गोष्ट ती 38 साली गोष्ट आहे. म्हणजे श्यामसुंदर पिक्चर आम्ही सुद्धा बघितलंय आणि तुमच्या कृष्णाबरोबर आम्ही सुद्धा काम केलं रामभाऊंच्या प्रमाणे. म्हणून हा असा योग तिथं जमून आला. आपण माझ्यावर काम केलं की सुद्धा माझं काम. हो बरोबर आहे, बरोबर आहे. तर
म्हणजे कृष्ण या भूमिकेत आपण चित्रपटात बघितलं, बोललो आपण त्याच्याबद्दल, परंतु त्यांच्या नाटकाच्या भूमिकेकडे सुद्धा आपल्याला वळायला पाहिजे. अवश्य. आता पहा त्यांची नाटकातली भूमिका काय, गोविंदराव तुम्ही इतकी वर्ष त्यांच्यावरती वाजवायला आहात, आता त्यांच्याबरोबर माझ्यावरती आहात, हे सगळं बरोबर आहे, गौरीशंकर वाजवलं, पण आता नाटक संगीताबद्दल तुम्ही काही सांगणार आहात का? नाट्य संगीत म्हणजे आता एक मध्येच सांगतो गंमत आपली, काय ते कृष्णाचं आपलं झालं, यांचं नाव काय? गोविंदराव टेमेंचे अवतार येते. म्हणजे गोविंद कृष्णाच, म्हणजे दोघांचे सूर एकच जमले. बोला बरं काय सांगता मंदार मालाचं, काय सांगता? हा, मंदार मला त्यांनी जोड रागाचं संगीत दिलं होतं बघा. बर. नट केदार किंवा केदार आणि काही कानडा वगैरे असं काही, म्हणजे ते संगीत दिग्दर्शनाचं म्हणून झालं. दिग्दर्शन. पण मुळात तुम्ही ती गाडी वाजवायला जेव्हा पहिल्यांदा गेला त्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना. मला अहमदाबादला एकदा जायचं होतं. बर. आणि रामभाऊंचा फोन आला की गोविंदा उद्या तुला अहमदाबादला यायचं आहे आणि मंदार मला वाजवायचंय. बर. तो पहिला प्रयोग त्यांचा मी वाजवला. बर. त्याच्या अगोदर प्रयोग काही वाजवला आणि फक्त गाणी माहिती होती. रामभाऊ होता स्वतः, प्रसाद सावकार, ज्योत्स्ना मोहिते. ठीक आहे म्हटलं, आता तुझा निरोप आहे, मी आलंच पाहिजे, येतो मी. आणि अहमदाबादला तुम्हाला सांगतो अक्षरशः लोकांनी डोक्यावर घेतलं गाण्यामुळं. त्या चाली जय ग शंकरा गंगाधरा वगैरे, आणि अक्षरशः लोक अगदी हलेनात. गाणं झालं की टाळी, ऑर्गनला टाळी, प्रसादच्या गाण्याला टाळी. त्या काळाचं महात्म्य. ज्योत्स्नाबाई आपल्या राव मोहिले, त्यांनाही टाळ्या. तर ही काहीतरी मला वाटतं 57-58 गोष्ट आहे मंदार मालाची. हे म्हणतात गाणं रसोई पगडी कभी कभी जनते. आपण काय की सणाचं सोडून द्या, 57-58 ते 57-58 नसेल पुढे पुष्कळ, कारण ते आपण सोडून देऊ. पण मला एक सांगा की तुम्ही त्यांची गाणी वाजवताना तुम्ही तर हे गाण्या बरं का कुठल्याही सुरात गाणं वाजवणं फार कठीण आहे. म्हणजे यांचे हात असा चालतो. तुमच्या हाताबद्दल मी नंतर बोलणार आहे. तुम्ही हात कसे कोणाचे पाहतात म्हणून सांगतो. पण गोष्ट काय की यांचा हात कोणत्याही सुराला चालतो, कोणताही सूर तुम्ही धरा. आणि विशेषतः रामहूंचं गाणं वाजवायचं ते कुठल्याही सुरात, कारण रामूंचा असं एकदा सुरू झालं, असं कधी अनुभव आहे का तुम्हाला की तुमचा यांच्यासारखं तुमचा हात अडला, असं मला सांगा बरं. नाही, हात अडलेला नाही, पण नाटक चालू असताना रामभाऊनी एकदा आतून खून केली, पांढरी चारच्याऐवजी काळी चिन्ह. वाजवायला दामोळनाथ असायचा पारसेकर, बरोबर. त्याला मी सांगितलं बा पांढरी चारचा काळी तीन कर. त्यांनी लगेच तबला लावला, पुढलं गाणं काळी तीन मध्ये, जरा वेळा पांढरी पाच कर. आणि संकटाची परंपरा आणि तबले नसायचे तेव्हा, तेवढ्यातल्या तेवढ्यात तो तबला पांढरी पाचला करून पांढरी पाच, चल पांढरी पाच. ही एका नाटकातले असे सूर बदलत तो गेला. म्हणजे याचा मला असं सांगा, आता म्हणजे आपण दोघी रामूंच्या बरोबर इतके वर्ष होतो, म्हणजे मी तर नट म्हणून होतो वगैरे सगळं ठीक आहे, तुम्ही वाजवणार म्हणून होता, पण तुम्हाला त्यांच्या संबंध त्यांच्या इतक्या करिअरमध्ये, त्यांच्या कारकिर्दीत रामूंचा आवाज बसला आणि सूर कमी केला किंवा सूर